तर मी आज मैत्रिणीच्या घरी आलेली आहे, तिच्या मुलाचं लग्न आहे, तर पुऱ्यांचा कार्यक्रम आहे आज. तर चला कसं सजवलं आहे वगैरे, डेकोरेशन कसं करतोय तर ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे इथं तिथं गार्डन वगैरे आहे हे बघा, आणि असं हे ठेवलेलं आहे, आणि बघा तिचं घर, आणि देवारा पण खूप छान आहे तिचा. तर हे बघा मस्त देवपूजा वगैरे झालेली आहे, देवारा सजवलेला आहे, रांगोळी वगैरे काढलेली आहे, आणि इथं हे बघा फूल वगैरे पण आणलेली. तर चल अशी तयारी चालली आहे, पाकळ्या वगैरे बनवत आहे, आणि फुलांच्या पूर्ण पाकळ्या काढलेल्या आहेत. याच्या बाजूने ना खण ठेव, ऐक ना, खण ठेव, खण आहे ना त्रिकोणी आणि त्या बाजूला बैलगाडी ठेव, इथं बैलगाडी ठेवायची, आणि त्या बाजूने ना वराटा पाटा ठेवायचा, आणि त्याच्यावर ना हा मोठा ठेवायचा, आणि ते पण शमोशीन त्याच्यावर हळकुंड ठेवायची, हळद फोडताना ते, म्हणजे ते पण फोटोज होतील. हे खणाचं करून घे, मग ठेवूया. त्याच्यावर आहे ना हळकुंड पण टाकून घ्यायची, गौरी हळकुंड हिला म्हणते ना ते नंतर घेऊ, फक्त आम्ही जे करतोय ना ते घेतो थोडंसं माझ्यामध्ये असंच. ते फुलं घे नको ग्रीनचं करते, याच्यामध्ये ग्रीन कर वाटलं तुला, राऊंड करायचे ना ती सगळं दरवेळी फुलं दे. आणि ही बघा, ही आहे माझी मैत्रीण. नाही हा तर माझ्या साडी घातली आहे, बाकी आवरायचं अजून. तर हिच्याच मुलाचं लग्न आहे, आणि आज पुऱ्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळं मग तिच्याकडे आलेली आहे. तर असं डेकोरेशन बनवलेलं आहे, आणि खाली पुण्या पण आले आहे, हे बघा पाहुणे वगैरे पण आले आहे. आणि ही दिदी ही पण होती डेकोरेशन करायला. झाली तयारी आता मनीषाची, चाललोय आम्ही खाली. चला पुऱ्यांना सुरुवात करणार आहे, तर गणपती पूजायचा आहे तिथं. चला खाली. तुला बंद करून चालू करता येतो ना ग व्हिडिओ करत असा. हो चाललोय खाली, आम्ही वरती राहिला ती, आणि खाली चाललोय आता. पुऱ्या करायला पण बायका आलेल्या आहे, त्यांच्या गावच्या नातेवाईक वगैरे आले.
भरायचे येतं बस मध्ये आवाज भरायचे तिकडे बसवायचे का मग एवढं बघून देते हा सीमा तुम्ही भरायचे आहे ना लाटायचे काय लाटायच्या बाजूला बसा भरायचे बाजूला करायचं सांगून सगळ्यांना लावले आपण त्या बाजूत ते कसं इकडे का घेतलं काही ज्याला असणाऱ्या पाठीमागे सासरे माझे शंकर पार्वती देव माझा गणपती नर माझी सरस्वती नवनाथ पाटलांना नाव घेते सौभाग्य छान छान असं नाही पाहिजे समोर घ्या मस्त मोठं आलं पाहिजे नाव हा घ्या घ्या गुलाबाचे फुल दिसायला छान गणपतीच्या पाटलांचं नाव घेते ठेवून तुमचा मान छान तुम्ही येतात जवळपास बसा हो का आहे पुऱ्या करायला बायका आल्या का ते असे गाणी वगैरे म्हणतात आणि भाऊ बहिणी वगैरे राहतात पुऱ्या करायला तर ते सूप भरलं का मग त्या उचलतात काही भावजा आहे मुलाच्या नवरदेवाच्या भावजा वगैरे तर त्या सूप उचलतात तर बघा आमच्याकडं भरपूर असे लोक बाया येतात पुऱ्या करायला आणि भरपूर गर्दी राहते तर किती 13 किलोच्या पुऱ्या होत्या ह्या असं ना पाणी निळे आकाश वीर विरान भरतरावांचं नाव घेते ठेवून तुमचा मान मानव झालंय अर्धवट बशी कामाच्या पाटलांचं नाव घेते पुऱ्यांच्या दिवशी धर माय बाईक शिवाजी मनेगावच्या आहे का सगळ्या हा का बघा आणि इथं आता एवढ्या झालेल्या आहे म्हणून झाकून ठेवलेले आहे आणि इथं तेल ठेवलेलं आहे तळायला कुरडाया वगैरे हे बघा इथे कुरडाया ठेवलेले आहे इथं खाली पार्किंगमध्येच आहे ना छोटीशी चूल आणली होती आणि त्याच्यावर दुधाचं पातेलं ठेवलेलं होतं दूध उतू जाऊन द्यायचं होतं म्हणून मग इथं ही चूल पेटवलेली होती छोटीशी आणि इथे एक साईडला पुऱ्या तळायच्या अगोदर कुरडाया तळून घेतलेल्या होत्या कुरडाया तळायच्या झाल्या आणि मग पुऱ्या तळायला सुरुवात केली पुऱ्या पण आमच्याकडं भाऊबंदच तळता तर मग या सगळ्या मनेगाववरून आलेल्या होत्या बाया आणि बघा इथं हे 13 किलोचं सारण बनवलेलं होतं ह्या पातेल्यामध्ये तर एवढं शिल्लक होतं काही म्हणजे येतच होतं बनवायचं काम चालूच होतं पुऱ्या तर मग लगेच आणि ती माझी मैत्रीण आहे ना ती फ्लॅटमध्ये राहते त्यामुळं मग पार्किंगमध्ये पुऱ्या ठेवलेल्या होत्या ही बघा ही आहे ती मनीषा तर भजे काढायचे राहता पण मग भजेवरती रूममध्येच काढत होते मग
कारण की खाली परत गॅस वगैरे आणायचा, एक शेगडीवर तर चालू होते पुऱ्या तळायचं काम. तर मग वरती भजे काढत होते आणि कुरड्या वगैरे तळून घेतलेल्या होत्या. प्रत्येक भाऊबंधाला आहे ना मग भजे कुरड्या आणि पुऱ्या खायला देता पुऱ्या झाल्याच्या नंतर. आणि असे गाणे वगैरे पण म्हणता लग्नाचे. तर खूप मजा येते, खूप छान वाटतं. आणि इथे नातेवाईक, मनीषाचे नातेवाईक पण भरपूर आहे, तिच्या मैत्रिणी पण आणि नातेवाईक पण. तर भरपूर बाया आलेल्या होत्या पुऱ्या वगैरे करायला. हे बघा हा मुलगा आहे तिचा छोटा. आणि सगळ्यांनी मिळून आणि जे पुऱ्या करायला येतं ना मग त्यांना पहिले चहा पाणी केला जातो आणि नंतर मग पुऱ्या झाल्या का करायच्या मग पुऱ्या भजे आणि कुरडई खायला देता. आणि बरोबर पण 2-2, 3-3 पुऱ्या बांधून देता. तर हे बघा अशा पद्धतीने आमच्याकडं पुऱ्या करायचा कार्यक्रम होतो. आणि शहराच्या मानाने भरपूर बाया आलेल्या होत्या. त्यांच्या गावाहून पण एक पिकअप भरून आलेली होती. आणि जे भाऊबंध येतात ना त्यांना स्वयंपाक पण करावा लागतो. तर जे आलेले होते ना पाहुणे तर त्यांना उसळ भात आणि पोळ्या बनवलेल्या होत्या, काळी उसळ बनवलेली होती वरती. हे बघा या पिशवीमध्ये इथं कुरड्या तळून ठेवलेल्या होत्या. आणि हे मोठे मोठे स्पीकर आणून ठेवलेले होते इथे गाणे लावायला, पण रेंज वगैरे नव्हती त्यामुळे मग काही लावले नाही, नंतरून लावलेले होते. आणि ज्या पुऱ्या तळून झाल्या ना तर त्यांनी खालचाच फ्लॅट एक भाड्याने घेतलेला होता. तर तिथं बाज ठेवलेली होती आणि त्या बाजावर असे उभे करून ठेवता मग त्या पुऱ्या एकसारख्या लावून ठेवत्या थंड व्हायला. थंड झाल्या का चांगल्या मग भरून ठेवता कोठीमध्ये वगैरे मोठ्या. तर इथं ना मनीषाची मावस बहीण होती तर त्याच इथं पुऱ्या लावायला थांबलेल्या होत्या. मी म्हटलं खाली दिसत नाही भाज्यांचं थोडंसं अजून पीठ आहे ना, ते कच्चं वाटलं ना म्हणून. नाही तळले हां, तेच ना. बरं का गं, मीठ खूपच कमी हां, मी टाकलं ना आता. होईल का तेवढं? एवढं टाकलं. होईल का? होईल. होईल ना. हवी इथे स्वयंपाकाची सोय केली. छान आहे. घरात गोंधळ नाही होणार त्यामुळे बरं आहे ना. सकाळचा एवढा स्वयंपाक वगैरे सगळं ते तर आहेच. बरोबर आहे. मी बरोबर आहे. परत एकदाची वाटलं सर. पुऱ्या किती किलोच्या होत्या का? 13. किती बाय काय का? खूप बाय खूप बाय अजून हा ना. मैत्रिणी खूप यायच्या आहे, सगळे यायचे वाजेन त्या. हा का? हो सगळ्यांना सांगितलं. त्या कधी शाळेतल्या यायच्या आहे, हा. सगळ्या क्लासमेट सगळ्या येणार आहेत. अरे बापरे. मग कोणी डॉक्टर आहे कोणी शिक्षक, मग त्याच्यामुळे पहिलंच आहे आता कार्य म्हटल्यानंतर. आणि खूप म्हणजे भरपूर आलेले बाय, बायका भरपूर आलेले. करता एकदम जोरात. हो म्हणजे असं बसून एक पण नाहीये. नेमून दिलेलं आहे बाहेर. हा ना. याचं एखाद्याचं त्याचं ते काम. मनेगाववरून गाडी आलेली मग म्हणे घेऊन सगळे आलेले, गावा सुना सगळ्या लेकी सगळे आले, विनी आले. बघून घेशील. हा मी बाहेर खाली बघते. भजे काढू राहिले ह्या ताई. तर आमच्याकडं ना पुऱ्या करायला आलं का भाऊबंधन वगैरे जेवण पण राहतं, मध्ये जेवण पण चालू आहे. आणि इथं भजे काढू राहिले, खाली कुरड्या वगैरे तळलेल्या आहे आणि पुऱ्या पण तळलेल्या आहे. प्रत्येकाला पुऱ्या देता, 2-2, 3-3 पुऱ्या देता, कुरडई भजे खायला देता. इथं अशी प्रथा आहे आमच्याकडं. नाही आमच्याकडं करता. माझ्या माहेरी करताना माझं नाव नांदगावचं आहे ना. हो का? नांदगाव हे इकडचं का? नांदगाव स्टेशनचं. हा 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 बरोबर, साकूरजवळ. हा ते असं असतं माहेरी. तर माझ्या सासऱ्याने कर असं हो का? नेमकंच करतात. नाही आमच्याकडे इकडं ना भरपूर करता. कारण इकडे आपल्या भागामध्ये लग्नामध्ये ना पंगत देताना हा 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 हा. त्याची पंगत नाही देत. आमच्याकडे वरमाय असतात. वरमायेचा मान असतात. आणि समजा लग्न जमलं हा 14 वरमाया, 15 वरमाया, 21 हा, वरमाया, हा. तेवढ्या मुलीवाल्यांनी सर्व करायचं. हो. आगल्या दिवशी त्यांना आणायचं. नाही ते तर मुलीवाले पण करता आमच्याकडं आणि मुलावाले पण करताना. नाही आमच्याकडे मुलीवाले म्हणजे कसं आता माझं आता त्या वरमाया बसल्या का मग त्या कुरड्या तसं आमच्याकडे नाहीचे. नाही का? आता माझं लग्न आहे ना तर माझ्या लग्नातच काय काय केलं मग या लोकांनी, त्यांच्याकडच्या बायका माझ्या वडिलांनी आणल्या गाडी करून. हा हा सकाळी आणल्या, त्यांना पूर्ण वर्ण स्वयंपाक करायचा हा हा आणि मग त्यांना नाव उधळून घालायचं. हा हा त्यांच्या साड्या ओट्या भरायच्या, मग त्यांना गावभर नाचत फिरवायचं हा. आणि मग वाटी लावायचं. साड्या जसं जसं असेल तसं. हो का? आणि काय नसतं, थोडं थोडं असतं. हे बघा पुऱ्या वगैरे करायच्या झालेल्या आहे
तर आता सगळ्यांना पाहुण्यांना काही भाऊबंद सगळ्यांना इथं पुऱ्या कुरडया आणि भजी हे खायला दिलेले. आणि तिचं वरमाईची तर मोठी धावपळ चालू आहे आणि तिचं पोरगं पण फोटो वगैरे काढू राहिला आहे. हे बघा प्रत्येकाला दिलेली. असं ग्रुपने सगळ्या बसलेल्या आहे खायला इथं खाली पार्किंगमध्येच. येशील बघा आता. चला तर मी तिथंच जेवण वगैरे केलं. सकाळी 10 वाजताच गेलेली होती मी आणि पुऱ्या वगैरे पण झालेल्या आहे करून. तर आता मी निघाली आहे घरी. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.